साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. धनगर आरक्षणाच्या विरोधात आदिवासींनी केला रास्ता रोको. आदिवासी जमातीमधून धनगर समाजाला आरक्षण न देण्याची मागणी. धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समावेश करण्यात येऊ नये या मागणीसाठी आज 30 सप्टेंबरला बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. धनगर समाज हा धनगर ढ या जमातीच्या नावाचा गैरफायदा घेत गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी मोर्चे, आंदोलन, उपोषण करून धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करीत आहे. गेल्या 16 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने धनगर व धनगर ड एकच असलेल्या याचिकेवर सुनावणी केली असता धनगर ही जात आहे व धनगर ड ही जमात असल्याचे सांगत धनगर समाजाची याचिका फेटाळून लावली असून केवळ मताच्या राजकारणासाठी मुख्यमंत्री हे धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचा GR काढण्याचे सांगत असून तमाम महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या भावनेशी खेळणारा हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मागे घ्यावा ह्या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी हे रास्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे. आदिवासी मधून धनगरांना आरक्षण द्यावे अशी धनगरांची मागणी आहे आणि या मागणीला हे मिंदे सरकार सहकार्य करत आहे ही अतिशय निंदनीय बाब आहे. खरं तर धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण द्यावी ही बाबच मुळी असंविधानिक आहे. धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण देता येत नाही हा निर्णय सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिलेला आहे. परंतु आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हे मिंदे सरकारने धनगरांना आरक्षण देतो म्हणून या धनगरांच्या पाठीशी हे मिंदे सरकार उभं आहे. परंतु धनगरांना जर आदिवासीमध्ये आरक्षण दिलं गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल. पूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल आणि या येणाऱ्या काळामध्ये या मिंदे सरकारला त्यांची जागा दाखवण्याचं काम हे आदिवासी सरकार करणार आहेत. धनगर समाजाची काही नेते मंडळी शासनावर दबाव आणून किंवा धनगर समाजाला आदिवासी ST मधून त्यांना सर्टिफिकेट द्यावं असं हे करावं लागले आणि त्यांच्याच मतासाठी काही आमचे शिंदे सरकारचे शासन आहे हे शासन त्या मतासाठी त्यांना सपोर्ट करावं लागली आणि असं कळतं की बुवा त्यांना GR सुद्धा ते काढण्याच्या तयारीत आहेत. आमची एवढीच आहे, आजचा जे रस्ता रोको आंदोलन जे आम्ही या ठिकाणी केलेलं आहे हे फक्त बुलढाण्यामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये आजचं आंदोलन आहे. आणि मी सर्व आदिवासीच्या वतीनं एवढंच सांगतोय की आमचा आदिवासी बांधव हा खूप शांत आहे, हा कधी कोणाच्या मनात जात नाही आणि आमच्याही मनात कोणी येऊ नये हे जे काही आम्हाला दिलेलं आहे हे बाबासाहेबांनी आम्हाला संविधानामध्ये आम्ही आदिवासी बांधव आहे. आम्ही सर्वांनी आदिवासींनी ठरवलं होतं पूर्ण महाराष्ट्रभर आमचं आदिवासी रोको आंदोलन, रस्ता रोको आंदोलन असं पूर्ण महाराष्ट्रभर, जिल्हाभर, तालुक्याभर म्हणजे तळातळापर्यंत आमचे आदिवासी पोचलेले आहे. यांनी आमच्या आदिवाशांचा कुठेतरी मनाला ठेसा लागलेला आहे. आम्ही आदिवासी, मुळातच आदिवासी, आम्ही जंगलातले डोंगरातले राहणारे, आमची वेशभूषा वेगळी आहे, आमची शिकार करणारे, मासेमारी खाणारे, आमची नावालाच आम्ही आदिवासी. आमचं संविधान सुद्धा आम्हाला जनजागृती सांगते की आम्ही आदिवासी. संविधानानं पण आम्हाला काही ना काही सवलत दिलेली आहे. त्यांनी जर आता मंदातच येऊन त्यांना काही ना काही आमच्या आदिवासींना उल्लेख करू राहिले, आदिवासींच्या मनाला ठेचा वेदना करू राहिले. त्यामुळे आम्ही सर्व महाराष्ट्रभर आज पूर्ण जनजागृत जय आदिवासी जय एकलव्य धनगर समाजांची जी घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालू आहे. धनगर समाज हा धनगर असून धनगर नाही या शब्दाचा दुरुपयोग करून ते आदिवासी समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. तरी राज्य सरकार त्यांना आरक्षण देण्याच्या तयारीत आहे. तरी त्यांनी जे निर्देश काढलेले आहेत ते निर्देश तत्काळ वापस घेण्यात यावे. अन्यथा हे जे रस्ता रोको आंदोलन जे ठिकठिकाणी महाराष्ट्रभरात, राज्यभरात जे आदिवासी बांधवांतर्फे काढण्यात आलेले आहे याच्यापेक्षाही तीव्र प्रकारे ते आदिवासी समाज रस्त्यावर उतरून या निर्देशाच्या विरोधात आंदोलन करतील. शासनावर दबाव आणून धनगर समाज
आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसा शासनाने एक लगेच GR काढलेला आहे. याबाबत आदिवासीच्या मनामध्ये संभ्रम तयार झालेला असून आदिवासी आणि आदिवासीमध्ये धनगराचं आरक्षण हे घेणे म्हणजे खूप मोठा आदिवासीला खूप मोठा धक्का आहे. आणि धनगड आणि धनगर हे यांचा कोणतेही एकमात्र दोघांचा कोणताही संबंध येत नाही. धनगड हे आदिवासी असून धनगर हा त्याचा नामशेषाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे आम्ही खरे आदिवासी कोणत्याही पद्धतीत कोणी याच्यामध्ये सहन करणार नाही.